असं काही होत नाही, हे फक्त काल्पनिक जीवन होते. तर त्यासाठी हे अवजार घालावं लागते, अवजार नाही म्हणता येणार, प्रोटेक्टर घालावं लागतो आणि भांडी घासायला सुरू करावं लागते. तर चला घासून ते भांडी. म्हणतात ना, एक चम्मच विम बार घालून और एक टाइम के सारे करते हैं. तर असं काही एवढ्या साऱ्या भांड्यांना एवढं सारं विम बार तेव्हा कुठे जाऊन हे भांडे विकतात. गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही बघितलं असेल रिअल फॅक्ट. असो तर चला ब्लॉगिंगला सुरुवात करूया. भांडे घासून घेऊयात. त्यासाठी आधी भांडे स्वच्छ करून घेतले आणि भांडे घासायला. होळी स्पेशल व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप गमती जमती पाहायला भेटतील. तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप मजा येईल. तुम्ही तुमची होळी कशा प्रकारे सेलिब्रेट केली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्या दिवशी तुम्ही काय काय पदार्थ बनवता, काय काय खायला बनवता हेही मला कॉमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला सांगेल की मागच्या होळी दहनाला मी काय काय स्पेशल बनवलं. हा ब्लॉग यायच्या आधीच तो ब्लॉग आलेला असेल, तो नक्की बघा आणि तो न स्किप करता बघा. इकडे माझे छान असे भांडे घासून घेतलेले आहेत, तुम्ही क्लीन करून घ्यावं. इकडे माझं किचनही क्लीन करून झालेलं आहे. असं वाटतं ना की च्या दिवशी कुठलंही काम न करता फक्त सण एन्जॉय करा, पण असं कुठे होणार आहे का. इकडे आमच्या कॉलनीतल्या बाया पण छान होळी सेलिब्रेट करायला आला होता. वंशूही माझ्यासोबत होता. त्यांनी छान काकूंनी त्याला छान रंग असा लावलेला. आम्ही आमची इको फ्रेंडली होळी सेलिब्रेट केली, कुठलीही घाण न करता, म्हणजे डिसेंट अशी होळी छान सेलिब्रेट केली. आणि सर्व लेडीज जमल्यानंतर एक 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 बाहेरून निघत होतं होळी खेळण्यासाठी. एकमेकांचा उत्साह बघून त्याही रंग लावायला येत होत्या. इकडे वंशूची तिसरी होळी होती. कशी खेळायची, तो त्या काकूंसोबत छान असे रंग खेळायला लागलेला होता. इकडे तो बघत होता की मी असे काय करते. आम्ही छान व्हिडिओ फोटोज घेतले आणि तो बघत होता वाट की मम्मा काय करते, कधी येते घरी. त्याला घरी जायचं होतं. आम्ही आणि गहू फिल्टर काढायला घेतलेले होते. 2 दिवस झाले गहू काढून आणून ठेवले होते. आम्हाला एका एकरामध्ये 15 ते 16 क्विंटल गहू झालेले आहेत. तुम्हाला एका एकरामध्ये किती क्विंटल गहू झाले हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आज गहू फिल्टर करायला आलेले होते, तर गहू फिल्टर करून इकडे झालेले होते. आम्हाला 7-8 गोणे असे गहू झालेले आहेत. आणि वंशू बघा इकडे त्याची मस्ती अशी चालूच होती. तुम्हाला एका एकरामध्ये किती क्विंटल गहू आणि ते किती फिल्टर करून किती गोण्या झालेले असतील हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला जे एका एकरामध्ये झाले ते चांगले झाले की नाही हे पण मला नक्की